श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर आज केलं होतं असं चमचमीत झणझणीत तर सगळ्यांनाच आवडतं बरोबर ना. झणझणीत अशी चिकन रस्सा भाजी, छान अशी गावरान पद्धतीने. तर सगळ्यात पहिले तर चिकन घेतलं होतं, ते बारीक कट केलं, त्यानंतर चांगलं स्वच्छ असं धुतलं. हळद, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट लावून एक 20 मिनिटासाठी चांगलं असं मुरण्यासाठी ठेवलं. त्यानंतर इकडं मी एका पातेल्यामध्ये तेल तापायला ठेवलं. त्यामध्ये कांदा टाकला बारीक चिरून आणि चांगला असा लालसर होईस्तोपर्यंत परतून घेतला. कांदा असा चांगला लालसर होईस्तोवर परतल्याच्या नंतर ना, जे चिकन मी 20 मिनिटासाठी असं मुरण्यासाठी ठेवलं होतं ते मी त्यामध्ये टाकलं. त्यानंतर ते चांगलं असं परतून घेतलं. चांगलं परतल्याच्या नंतर ना, 1-2 मिनिटासाठी मध्यम आचेवर ठेवलं आणि नंतर ना त्याच्यावरती झाकण ठेवून पाणी ठेवलं गरम करण्यासाठी. पाणी गरम करण्यासाठी ठेवल्याच्या नंतर ना, त्यामध्ये मी पाणी जेवढं हवंय तेवढं गरम झाल्यावरती ॲड केलं. जोपर्यंत इकडं आपलं चिकन शिजत आहे तोपर्यंत मी दुसरीकडे मसाल्याची तयारी केली होती. तर मसाला करण्यासाठी मी सर्वप्रथम उभे 3-4 कांदे चिरले होते. त्यानंतर खोबरं जे चिरलं होतं तेही मी असं चांगलं परतवून घेतलं. सगळा मसाला असा चांगला काळा होईस्तोपर्यंत परतून घेतला, म्हणजे भाजी आपली चांगली होते. त्यानंतर त्यामध्ये लसूण, अद्रक, थोडीशी कोथिंबीर टाकली. तोपर्यंत चिकन आपल्या इकडं शिजत आलं होतं आणि त्यानंतर मी मसाला बारीक वाटून घेतला आणि थोडंसं पीठ बाजरीचं भाजून घेतलं तव्यावरती. त्याने भाजी टेस्टी होते. गावाकडे एसूर टाकतात, पण इकडं मी एसूर केलेला नाही, त्यामुळे बाजरीचं पीठ टाकलं तरीही चालतं. छान भाजी होते आणि थोडीशी दाटसर पण होते. तर सर्वप्रथम मी एका कढईमध्ये तेल घेतलं. तेल घेतल्याच्या नंतर ना, जो मसाला मी वाटला होता तो ॲड केला. ॲड केल्यानंतर चांगला असा परतून घेतला. 1-2 मिनिट असा छान असा परतल्याच्या नंतर ना, तर तुम्ही बघू शकता त्या परतल्याच्या नंतर त्यामध्ये मी मसाले ॲड केले. तर सर्वप्रथम मी कांदा लसूण मसाला, हळद, लाल तिखट आणि चिकन मसाला टाकला. नंतर थोडासा गोडा मसाला, धना पावडर आणि घरकुल मसाला ॲड केला. तर थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि मसाल्याला तेल सुटूस तोपर्यंत चांगलं असं परतून घेतलं. आमच्याकडे थोडंसं झणझणीत जास्ती लागतं म्हणून मी मसाला थोडासा जास्ती टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. आणि नंतर ना मी हा मसाला असा पूर्ण असं तेल सुटूस तोपर्यंत परतून घेतला. तुम्ही बघू शकता छान असं आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलं होतं. चांगला असा खाली लागूस तोपर्यंत परतून घेतला. आपला मसाला परतल्याच्या नंतर ना, इकडं चिकनही आपलं शिजलं होतं. नंतर तो सगळा मसाला मी त्यामध्ये ॲड केला. ॲड केल्याच्या नंतर ना चांगलं असं भाजीला हलवून घेतलं. हलवल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता छान आत्ताच सुरेख असा कलर आला होता भाजीला. नंतर जे बाजरीचं पीठ भाजलं होतं मी त्यामध्ये थोडंसं पाणी चांगलं कालवून घेऊन त्या रश्श्यामध्ये ॲड केलं. ॲड केल्याच्या नंतर ना तुम्ही बघू शकता छान असा दाटसरपणा आला होता आणि नंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं. मीठ आपण आधी टाकलेलं आहे त्यामुळे थोडं बेताळच टाकायचं. तर तुम्ही बघू शकता आपल्या रश्श्याला चांगली अशी उकळी आली होती भाजीला आणि तरीही खूप सुंदर आली होती आणि भाजी टेस्टला खूप छान झाली होती. तर छान अशी तरी आली होती. तर आली का नाही चव तुम्हालाही? छान अशी लागत होती. मस्त टेस्टी अशी भाजी झाली होती. बाजरीच्या भाकरी बरोबर आणि इंद्रायणी कणीच्या भाताबरोबर इतक्या सुंदर हा रस्सा लागत होता की नाही, जबरदस्त लागत होता. तरीही बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी तरी आली होती भाजीला. जर तुम्हालाही आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. खूप झणझणीत असा चिकनचा रस्सा झाला होता. जर आवडली असेल रेसिपी तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की